लोकशाहीची टिंगल आहे आणि तेव्हा जाणवतंय की बाबा नक्की लोकशाहीची मूल्य कुठे कुठे कशी कशी घसरत चालली दिवसेंदिवस। एक काळ असा होता की त्या काळी एखाद्या गावातल्या कार्यकर्त्याला लोकवर्गणीत निवडून आणायचे आणि तोही इमाने इतबार गावाची सेवा करायचा, काम करायचा। आज परिस्थिती बदलली आहे। परिस्थिती अशी इतकी बिकट झाली आहे की कार्यकर्त्याला तिकीट देताना पण विचार करतात की हा खर्च करू शकतो का, याचं कार्य किती आहे त्याचा मोजमाप नाही होत, पण खर्च करू शकतो का याचा मोजमाप होतं। हे समाजाला कुठेतरी अंतर्मुख करायला लावणार आहे, मतदारांना अंतर्मुख करायला लावणार आहे। आज आम्ही प्रत्येक सोसायटीच्या कॉर्नर मिटिंगा घेत आहोत। 10 जण जमू द्या, 20 जण जमू द्या, 25 जण जमू द्या, काही काही ठिकाणी 100 लोक जमले, सोसायटीतले खाली आले आमच्या सभेला। आम्ही प्रचारामध्ये मुद्दे मांडले, आमचं म्हणणं मांडलं, आम्ही आमचं केलेलं कार्य मांडलं। खडकपाडा व्यापारी रहिवासी संघटनेचा अध्यक्ष या नात्याने जे विविध उपक्रम राबवले, सामाजिक असतील, सांस्कृतिक, कला, क्रीडा, शैक्षणिक असतील, वैद्यकीय असतील, महिलांच्या सबलीकरणाचे उपक्रम राबवले, महिलांना रोजगार देण्याच्या संदर्भात जे आम्ही ठोस कार्यक्रम केले, हे सर्व कार्यक्रम घेऊन आम्ही आज लोकांसमोर जात आहोत आणि प्रभागातल्या ज्या समस्या सोडवण्यासाठी मोर्चे, आंदोलन, उपोषण केले, तो कार्यक्रम घेऊन जात आहोत। अल्ताफबाई, हा जो परिसर आहे, ज्या परिसरामध्ये ही सभा होत आहे, मंगेशी इलाइट, मंगेशी फ्लोरा, ज्युपिटर, व्हिनस आणि प्लुटो आणि हे मंगेशी वर्ल्ड, हा जो परिसर आहे, हा पहिले गवत शेती होती इथे आणि हा परिसर या शिव परिसरला आयलंड नावाने संबोधलं जायचं। लोकल भाषेमध्ये आम्ही कार्यकर्ते आयलंड म्हणजे आजूबाजूला सगळं पाणीच पाणी असायचं पावसाळ्यात आणि मध्ये बेट असायचा। आज या ठिकाणी या डेव्हलपमेंट आल्या, डेव्हलपमेंट आणण्यासाठी संघर्ष करावा लागला आणि या संघर्षातनं आज हे डेव्हलपमेंट दिसते। फक्त डेव्हलपमेंट नाही आणलं तर या ठिकाणी आम्ही 200 झाडं अशी लावले की तुम्ही इकडनं जाताना तुम्हाला हे दिसतायत दोन्ही बाजूला, मंगेशी लाईट, मंगेशी फ्लोरा, ज्युपिटर, व्हिनस या ठिकाणचं स्वच्छता अभियान असू द्या किंवा कोणताही विद्यार्थ्यांचा सत्कार असू द्या, महिलांचे उपक्रम असू द्या आणि महिलांचा दिवाळी पहाटचा कार्यक्रम आमचा या परिसरातला एक चांगला उपक्रम आम्ही राबवतो। महिलांसाठी पैठणीचा कार्यक्रम अनेक वेळा या ठिकाणी झाले। हे सर्व करत असताना कुठेतरी संघटन आम्ही करतो, सामाजिक उपक्रम राबवतो। या परिसरातल्या ज्या समस्या आहेत त्या सोडवत असताना लोकांचं सहकार्य आमच्यातनं मिळतंय। या सर्व गोष्टी करत असताना सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की कार्यकर्ता म्हणून आम्ही संघर्षाला कुठे कमी पडलो नाही, संघटन करायला कुठेही कमी पडलो नाही। आज माझ्यासारखा कार्यकर्ता प्रत्येक सोसायट्यांमध्ये जाऊन जाहीर मिटिंगा घेतोय आणि जाहीर आव्हान देतोय आणि आज ह्या स्टेजवरनं पण तेच आव्हान मी देत आहे की माझ्या या 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कोणत्याही कुठल्याही पेपरला एक वाकडी लाईन छापून आलेली माझ्याविषयी दाखवून द्यावी, कुठे कलंक लागलेला आहे, एक काळा ठिपका लागलेला आहे माझ्या कार्यावरती दाखवून द्यावा। ज्या मतदारांनी, माझ्या कार्यकर्त्यांनी मतं मागितलीत माझ्यासाठी आणि त्यांची शर्मेने मान खाली गेली आहे, असा एखादा कार्य दाखवून द्यावं। मी या स्पर्धेतनं आत्ता बाजूला होईल। समाजामध्ये आम्ही काम करतोय प्रामाणिकपणे आणि प्रामाणिकपणे काम करत असताना समाजाने आता त्याची कुठेतरी दखल घेण्याची गरज आहे। समाजात चांगले कार्यकर्ते निर्माण होत नाही असं नाहीये, चांगले कार्यकर्ते निर्माण होत आहेत, चांगले कार्यकर्ते काम करतायत, पण समाज त्यांना जोपासत नाही, समाज त्यांच्या पाठीशी उभं राहत नाही। हे दुर्दैव आजचं आहे। कुठल्या तरी मोहाला बळी पडतो, कुठल्या तरी आमिषाला बळी पडतो आणि निर्णय चुकतो आणि विकास खुंटतो। आज तीच परिस्थिती आपल्या परिसरात आहे। प्रत्येक ठिकाणी आम्ही 4 उमेदवार फिरतो आहोत, पण समोरचे 2 फिरतात, कधी 1 फिरतात, कधी 1 मत आम्हाला द्या, 1 मत कोणालाही द्या। आम्हाला माहिती आहे 1 मत तुम्ही बोरगावकरांना तर देणारच आहात, पण आता बाकीची मतं आम्हाला द्या, अशा याचना करताय, याचना। आणि आमचं जाहीर आव्हान आहे, अरे तुम्ही तुमच्यामध्ये एकी नाहीये, तुम्ही एकमेकाचे पायात पाय टाकून प्रचार करतायत,
तुमचा पराभव निश्चित आहे. पण याच्यासाठी आम्ही जाताना एक विचार घेऊन जात आहोत. आम्ही जाताना एक विचार घेऊन जात आहोत की या ठिकाणी प्रत्येक सोसायटीत जिथे जिथे आम्ही कॉर्नर मिटिंगा घेतोय त्या ठिकाणी जाहीर आवाहन करत आहोत की आम्ही मतं मागतोय. ते मतं कामं करण्यासाठी आम्ही केलेली कामं तुमच्या समोर ठेवलेली आहेत. आणि माझा विनम्र म्हणजे मी चॅलेंजनी सांगतो की युट्यूबवरती जायचं, उमेश बोरगावकर टाईप करायचं, तुम्हाला 100-150 क्लिप तुम्हाला माझ्या कार्याच्या पाहायला मिळतील, माझ्या आंदोलनाच्या पाहायला मिळतील. आणि केलेलं कार्य, केलेला संघर्ष हा इथल्या लोकांना माहिती आहे. उल्हास नदी बचाव आंदोलन 18 दिवस आंदोलन चाललं होतं. या आंदोलनातनं उल्हास नदीचं होणारं प्रदूषण थांबावं, जे नाले सोडले गेलेले आहेत, गटरी सोडले गेलेले आहेत, ते कुठेतरी बंद व्हावे यासाठी हा संघर्ष होता. आणि शासनाला त्याची दखल घ्यावीच लागली आणि सगळं मंत्रिमंडळ त्या ठिकाणी आलं. आमचं आंदोलन उल्हास नदीसाठी होतं, पण महाराष्ट्रातल्या सर्वच नद्यांसाठी तो एक सुरुवात झाली होती. आणि एक कायदा बनला अधिवेशनामध्ये, नदींसाठी विशेष तरतूद आली आणि जलपर्णी काढण्यासाठी युद्ध पातळीवर सुरुवात झाली. नाले बंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली. ज्या केमिकल कंपन्यांनी बेधडक नाले सोडले होते त्यांच्यावर कारवाई सुरू झाली. हे सर्व करत असताना कार्यकर्ता काम करायला कुठे कमी पडत नाही, त्याचा संघर्ष कुठे कमी पडत नाही. आणि आज आम्ही नवीन विचार, आमचं पॅनल नवीन विचार घेऊन जात आहे की आम्ही तुमच्याकडे मतं मागत आहोत, ते 5 वर्षासाठी मागत आहोत, पण आमच्या कामाचं ऑडिट दर 6 महिन्यांनी, वर्षभरात तुमच्याकडे होणार. दर 6 महिन्यांनी आम्ही त्या परिसरात जाणार. जसं आम्ही तुमच्याकडे मतं मागायला येतोय तसं आज बैठक आहे, नगरसेवक आम्ही तुमच्या भेटीला आलेलो आहे. एक बैठक या परिसराची आयोजित केलेली आहे. तुम्ही जी कामं आम्हाला दिली होती 6 महिन्यांसाठी, ती झालेली कामं एवढी अशी आहेत, नाही झालेली त्याची काही कारणं अशी आहेत. आणि पुढील 6 महिन्यासाठी या परिसरातल्या काय कुठल्या समस्या आहेत त्या आम्हाला सांगा, त्या आम्ही युद्ध पातळीवर हातात घेतो. कामाचं ऑडिट झालं पाहिजे, दरवर्षी कामाचं ऑडिट झालं पाहिजे. या परिसरातल्या लोकांनी आम्हाला मतं दिली आहेत, त्या परिसरातल्या लोकांना जाब विचारण्याचा अधिकार पाहिजे की आमच्या कामांचं काय. आणि ही संकल्पना घेऊन आम्ही आता दारोदारी जात आहोत, कॉर्नर मिटिंगा घेत आहोत. आजही 27 मिटिंगा झाल्या माझ्या माहितीप्रमाणे. 27 मिटिंग. आज रविवार होता, खरं म्हणजे आम्ही इथे यायला आम्हाला पण उशीर होत होता. वारंवार कार्यकर्त्यांचा दबाव होता की तुम्ही इकडे या. पण या 27 मिटिंगा आता पण 8 ते 10 सोसायट्या लाईनीत आहेत. लोक थांबलेली आहेत की तुम्ही आमच्याकडे या, आम्हाला तुम्हाला मतदान करायचंय, पण तुमचे विचार ऐकून घ्यायचे. समस्या अनेक आहेत.